ही मंडळी काय करतात हे बघायला थांबले. नंतर कळलं ही आग पेटवली ती चांबड्याच्या ढोलाला गरम करण्यासाठी. तो तापला की चांगला वाजतो. वरती पण दगड हा मेरे धगाक नको अजून प्लास्टिक काय नाही काढा बिटात पाहिजे तुमचा अजून साईड का बाबा हे पट्ट धर पेपर ठेवून लवकर लवकर ला पट्टो धर धगाव 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 तांबडा या लागला धर रे कर अजून आवाज येऊन दे ट्रॅक्टर राहू इकडे तू बोल लवकर ये जाते काय करता अशा हळदी पट्टो दोघांची बाकी नाही ही पट्ट्या आग लागली दाखव दाखव नको ये फुटतो खड्डे जातले त्याचे नको ये नको वरती धरते अजून खाली कर दगवत आहेत तिकटपट्टी हा वळ ही मुलं लाजत होती पण चांगलं वाजवत होती. कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगा. शिमगोत्सवाचा हा रंग बुधवारी पाहायला मिळाला, तेही देवगडमध्ये. देवगड जामसंडेची ग्रामदेवता श्री दिर्बादेवी निशाणच्या रूपाने भाविकांच्या दारी काही क्षणासाठी आली होती. या शिमगोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये देव पालखीत बसून भक्तांकडे पाहुणचाराला येतो. पालखी नाचवणे हा प्रकार तर पाहतच राहावासा वाटतो. भक्तिभावाचे दर्शन तिथेही घडते. भक्ती तीच, पण पालखी आणि निशाण एवढाच काय तो फरक. श्री दिर्बादेवीची ही खांब काठी मोठ्या डौलाने अंगणातल्या रांगोळी काढलेल्या पाटावर विराजमान झाली. हळदी कुंकू खणा नारळाने मग तिची ओटी भरावी. हा आनंद सोहळा फक्त पाहतच राहावा. अशा कातरवेळी लक्ष्मीच्या पावलाने आलेली ही खांब काठी
मनातल्या दिव्यांना मात्र पेटवून गेली.